शिरोळ तालुक्यातील हेरवाडमधील एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग झाला। या प्रकरणातील आरोपी शिक्षक अजित दिवटेवर कारवाई झाली नसल्याच्या निषेधार्थ आज हेरवाड गाव बंद ठेवण्यात आलं। जोपर्यंत आरोपी दिवटेला अटक होत नाही तोपर्यंत उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला। हेरवाड हायस्कूलमधील अजित दिवटे या शिक्षकानं एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केला। त्याबद्दलचा गुन्हा कुरुंदवाड पोलीस ठाण्यात दाखल झालाय। मात्र आरोपी अजित दिवटे अद्याप फरार आहे। अजूनही पोलिसांना दिवटेचा ठाव ठिकाणा लागलेला नाही। अजित दिवटेला अटक झाली नसल्याच्या निषेधार्थ आज हेरवाड गाव बंद ठेवण्यात आलं। या पार्श्वभूमीवर आज बाळासाहेब माने सभागृहात कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या उपस्थितीत बैठक झाली। यावेळी ग्रामस्थांनी पोलीस आणि शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना धारेवर धरत दिवटेला ताबडतोब अटक करून त्याला निलंबित करण्याची मागणी केली। तसंच आरोपी शिक्षकाला पळून जाण्यास मदत करणारे, पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणारे आणि पीडित विद्यार्थिनीच्या कुटुंबावर दबाव टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली। आजच ग्रामपंचायतमध्ये परत एक ठराव करून राज्य महिला आयोगाकडे तक्रार करून एक DYSP लेवलची एक महिला अधिकारी याच्यात नेमणूक करावी। त्याचबरोबर त्या आरोपीला जे त्याला पाठीशी घालण्याच्या 8 दिवसामध्ये ज्यांनी कोण असतील त्या सर्वांचं मग ते शिक्षक असू दे, संस्थाचालक असू दे किंवा आमच्या गावातील कोण बी असू द्यात, त्यांची नावं आम्ही पोलीस स्टेशनला देणार आहे। त्यांचा 8 ते 10 दिवसाचा CDR चेक करा म्हणून सांगून त्याला त्याच्यामध्ये सहआरोपी करा असं आमचे आता ठरलेल्या मागणीप्रमाणे जर त्यांनी सहआरोपी नाही केलं नाही, जर त्यांनी त्यांना देखील पाठीशी घालायचा प्रयत्न केला तर एक वेळ आम्हाला पोलीस स्टेशनवर चाल करावं लागेल। ज्या व्यक्तींनी अजित दिवटेला मदत केली, पुरावे नष्ट करण्याचा अथवा पालकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला असेल त्यांच्या विरोधातही कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी स्पष्ट केलं। यावेळी स्नेहा देसाई, सुरगोंडा पाटील, पिंटू पाटील, बंडू पाटील, बाबासाहेब नदाफ, सचिन पाटील, धनंजय सौदे, छाया सूर्यवंशी, चंद्रकला पाटील, छाया गायकवाड यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी भूमिका मांडली। दरम्यान या प्रकरणामुळे हेरवाड ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट आहे। आरोपी शिक्षकाला अटक झाली नाही तर आंदोलन आणखी उग्र करण्याचा इशारा देण्यात आलाय।